टाकला का स्टेटस, झालं मनाची शांती झाली? तुम्हाला ठाऊक तरी झालंय का काय झालंय आपल्यासोबत? आपल्या माता भगिनींवरती, आपल्या बांधवांवरती परत त्यांनी गोळीबार केलाय. आधी 26/11 झालं, त्यानंतर पुलवामा अटॅक झाला, आता पलगामाला झालंय, त्यानंतर बंगालला झालं, आता पलगामा झाला. आणि कोण बोललं नंतर महाराष्ट्रात होऊ शकत नाही? तुम्ही गॅरंटी देतायत का महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही हे सगळं? कोण होते ते? भेळपुरी खात होते ती 26 लोक, आणि त्यांना या हरामखोरांनी डायरेक्ट करून गोळीदार घाल्या, गोळ्या घातल्या. यायचं ना समोर, दाखवायचं ना इंडियन आर्मी सोबत, का तेव्हा त्यांची फाटली? आणि काय म्हणून मारलं? की तुम्ही फक्त हिंदू आहात यामुळे मारलं. त्यांनी ना जाती विचारली, कुठली भाषा तुम्हाला येते हे नाही विचारलं. त्यांनी फक्त काय विचारलं, तुमचा धर्म कुठला आहे. आणि हा फॅक्ट आहे. कुठे लेफ्टिस्ट येऊन बोलून धर्म नाही विचारला. अरे कोण बोलतात? तिकडचे लोक येऊन बोलतात की धर्म विचारलेला आहे करून. आजपासून 350 वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबनी काय विचारलेलं? धर्म परिवर्तन करायला सांगितलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बुकमध्ये द पार्टिशन ऑफ इंडिया अँड पाकिस्तान ह्याच्यामध्ये नमूद केलं आहे की द हिंदू प्रेज पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप अँड छत्रपती शिवाजी महाराज, while the Mohammedan praised the invaders like Muhammad bin Qasim and Aurangzeb as the national heroes. नॅशनल हिरोज लायक आहे का यांची नॅशनल हिरोजची? का लिहिलेले? आजपासून 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, वाचा. आणि आता तरी तुमच्या लक्षात येऊ द्या, हिंदू धर्म हा अभिमान आहे. आणि जातीपातींमध्ये अडकून राहू नका, भाषांमध्ये अडकून राहू नका. वी आर फर्स्टली अँड लास्टली इंडियन्स, हे लक्षात असू द्या. आणि आता एकत्र व्हा आता तरी, नाही तर परत हे तुमच्या घरात येतील परत. जय हिंद, जय शिवराय.